नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीसाठीच्या आत्तापर्यंतच्या प्रोसिजरमध्ये आज रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं त्या विद्यार्थ्यांसाठी आणि आज अशा प्रकारे शेवटचं रजिस्ट्रेशन होईल आणि यानंतर आता प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे जाहिरात कधी येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पवित्र पोर्टलवरती जाहिरात कधी येईल आणि ते मी कशाच्या अनुषंगाने सांगत आहे ते परिपत्रक. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहीत आहे की पवित्र पोर्टलवर एका साईडला मुलांचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि त्याच्या थोडंसं काही दिवस आधी सुरुवातीला पेसा क्षेत्रातील भरती ऑफलाईन पद्धतीने सुरू होती. परंतु पेसा क्षेत्रातील भरती ही एक वेगळ्या प्रकारची भरती असल्यामुळे त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत टेट अभियोग्यताधारक त्यांची TT किंवा CTETची जी पात्रता आहे त्या पात्रतेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली मागणी, त्या मागणीचं परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच एक्झॅक्टली जाहिरात कधी येऊ शकते आणि ह्या विद्यार्थ्यांनी नेमकी काय मागणी केलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या दोन्हींमधील पहिली न्यूज म्हणजे शिक्षकांची जाहिरात किंवा अभियोग्यताधारकांसाठी आता जाहिराती कधी बघायला भेटतील हे आपण एका परिपत्रकाच्या अनुषंगाने बघूया. बघा, हे परिपत्रक आहे शिक्षण विभागाचं, जिल्हा परिषद वर्धा. आता यामध्ये विषय बघा, वर्धा जिल्ह्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजनाबाबतचे पत्रक. आता हे समायोजनाबाबतचे पत्रक आहे. तुम्ही जेव्हा हे परिपत्रक पूर्ण बघाल तेव्हा एक्झॅक्टली जाहिरात कधी येऊ शकते याचा अंदाज तुम्हाला स्वतःला देखील येईल. आता खाली बघा, उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की 2022-23च्या खाजगी माध्यमिक शाळांच्या संचमान्यता ऑनलाईन जनरेट झालेल्या आहेत, शाळांना वितरित झाल्या आहेत. म्हणजे संचमान्यता कंप्लीट झालेल्या आहेत. त्यानंतर पत्र क्रमांक 2 नुसार वर्धा जिल्ह्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळातील अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन शासन धोरणातील नियमाप्रमाणे करावयाचे आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी आता कोणती प्रक्रिया चालू आहे तर शिक्षकांचे समायोजन ही प्रक्रिया चालू आहे. परंतु जाहिरात ह्या महिन्यात येण्याचे चान्सेस कमी आहे आणि जरी आली तरी ह्या महिन्याच्यात या शेवटच्या आठवड्यात येऊ शकते. आता ते कसं तर बघा, या आता शिक्षकांचे समायोजन म्हणजे काय झालं, या ठिकाणी शिक्षक हे अतिरिक्त झाले. जी काही नोंदणी झाली त्यांनी संचमान्यता घेतल्या त्यामध्ये अतिरिक्त शिक्षक जे ठरले त्यांचं समायोजन. आता यामध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ज्या शिक्षकांना बदली हवी होती परंतु जागा शिल्लक नसल्यामुळे त्यांचे अर्ज हे पेंडिंग होते, तर त्या शिक्षकांना देखील त्यांची बदली करून, म्हणजे ती शिक्षकांची बदली आणि एका साईडला अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, म्हणजे ह्या दोन्ही शिक्षकांचे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती ते जाणार. अशा प्रकारे त्यांचं समायोजन झाल्यानंतर करेक्ट बिंदू समजत असतो, म्हणजेच करेक्ट रोस्टर या ठिकाणी समोर येत असतं. आता या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. तर यामध्ये कालबद्ध कार्यक्रम कसा जाहीर केला आहे बघा, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे संस्था अंतर्गत इतर शाळेत जागा रिक्त असल्यास समायोजन करणे, म्हणजे शाळेचे संस्थेच्या अंतर्गतच. आता 10 तारखेपासून 23 तारखेपर्यंत हे समायोजन चालणार. आणि आता हे 23 तारखेपर्यंत कसं चालणार, 23 नाही तर हे 31 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आता त्यातलं समायोजन 10 तारखेला समायोजन करणे, संस्था अंतर्गत समायोजन करणे 10 तारीख दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी समायोजन प्रक्रिया 10 तारखेला होणार. ज्या शिक्षकांचे समायोजन होणार त्यानंतर संस्थेअंतर्गत समायोजनानंतर अनुदानित, अंशतः अनुदानित आणि शाळातील अतिरिक्त शिक्षकांची व रिक्त पदांची माहिती सादर करणे. कारण जर शिक्षकांचे समायोजन झाले तर त्याचबरोबर त्या ठिकाणच्या शिक्षकांची संख्या आणि ज्या ठिकाणी त्या शिक्षकांना समायोजित केले त्या ठिकाणची संख्या, ह्या सगळ्या गोष्टी, पदांची मागणी यामध्ये सादर केली जाईल 13 तारखेला, दिनांक 13/10/2023 पर्यंत. म्हणजे आता कार्यालयीन वेळ म्हणजे या ठिकाणी शिक्षकांच्या पदांची संख्या 13 तारखेला पुन्हा समजणार. अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करणे 18 तारखेला तर अतिरिक्त शिक्षकांची यादी चालणार. प्रकाशित यादीवर आक्षेप मागविणे म्हणजेच 20 तारखेला आता आक्षेपाचा दिवस असणार, तोपर्यंत हे सुरू राहणार. त्यानंतर आक्षेपावरती सुनावणी
23 तारखेला होणार आणि अंतिम यादी प्रकाशित करणे व रिक्त जागा जाहीर करणे. स्पष्ट उल्लेख आहे मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख दिलेला आहे बघा 6 नंबरच्या पॉईंटमध्ये. अंतिम यादी प्रकाशित करणे व रिक्त जागा जाहीर करणे म्हणजे जे अभियोग्यता धारकांसाठीची जी शिक्षक पदभरती आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असणारा पॉईंट म्हणजे 6 नंबरचा. जी अंतिम यादी प्रकाशित होईल ज्या रिक्त जागा, आता ह्या ज्या रिक्त जागा असणार 27 तारखेच्या, त्यावेळेस जे काही बदलीचे शिक्षक असतील ते आणि जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत ते त्यांचे समायोजन वगैरे होऊन त्यानंतर ह्या रिक्त जागांची यादी पुन्हा जाहीर होणार. या आधी देखील होणार, परंतु त्यामध्ये आता हे समायोजनाचे अतिरिक्त सगळे शिक्षक त्यामध्ये इन्क्लूड असणार. परंतु जी 27 तारखेपर्यंतची प्रोसिजर आहे त्यामध्ये रिक्त जागा कन्फर्म जाहीर होणार, जेणेकरून ज्या अतिरिक्त आहेत त्या समायोजित करून. म्हणजे 27 तारखेपर्यंत जाहिरात येईन असं वाटतं का तुम्हाला? त्यानंतर बघा, समायोजन समुपदेशनास उपस्थित राहणे, ह्या 7 नंबरचा पॉईंट आहे. 31 तारीख आपल्यासाठी तो महत्त्वाचा नाही एवढा, परंतु जर ह्या परिपत्रकाचा विचार केला तर ह्या महिन्याच्या फार तर शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिराती येऊ शकतात. कारण आता रोस्टरची कामं, शिक्षकांचे समायोजन पूर्ण करणं आणि त्यानंतर पुन्हा ते रोस्टर तपासणीसाठी, फेर तपासणीसाठी जाऊन व्यवस्थित बिंदूद्वारे ते दर्शवलं जातं. त्यामुळे या ठिकाणी वेळ थोडाफार लागण्याची शक्यता दिसत आहे. आता ह्या परिपत्रकामध्ये देखील असे स्पष्ट दिनांकासकट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शिक्षक पदभरतीसाठीची जाहिरात म्हणजे ह्या 2 आठवड्यात येणं शक्य नाही, एवढं आपण प्रत्येक अभियोग्यताधारकांना पकडून चालायचं. यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची न्यूज बघूया, जी शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. आता हे परिपत्रक कशाच्या अनुषंगाने आहे तर जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जी ऑफलाईन पद्धतीने पेसा क्षेत्रातील पदभरती चालू आहे. आता जर तुम्ही त्या लिस्ट बघितल्या तर ठाणे असेल, पालघर असेल, नांदेड असेल, नगर असेल, तर ज्या लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये असे देखील कितीतरी अभियोग्यताधारक आहे ज्यांना स्कोर खूप चांगला आहे. परंतु आता मी या आधी देखील व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये प्रत्येकाला 1ली ते 8वीच्या वर्गापर्यंतचा शिक्षक व्हायचं असेल तर पात्रता परीक्षा ही कंपल्सरी आहे आणि ती गरजेची आहे. मग पेसा क्षेत्रामध्ये काय होतंय तर एकतर हे जे काही 12-13 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये स्पेशल भरती असते. या पेसा क्षेत्रामध्ये बाहेरचे इतर विद्यार्थी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकत नाही. मग ते त्याच ठिकाणी त्याचा अधिवास प्रमाणपत्र असणारा कॅन्डिडेट त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. परंतु ज्या रिक्त जागा आहे तेवढ्या रिक्त जागा देखील त्या ठिकाणी भरल्या जात नाही. म्हणजेच त्या ठिकाणी जी पदभरती आहे त्या रिक्त पदांची संख्या दिसून येते. तुम्हाला या ठिकाणी कुठे अतिरिक्त शिक्षकांची संख्या शक्यतो दिसून येत नाही. परंतु जितके काही कॅन्डिडेट आहे त्यामध्ये देखील पात्रता सिद्ध करणारे कॅन्डिडेट खूप कमी आहेत. म्हणजे जी लिस्ट आपण मागे बघितलेली त्या लिस्टमध्ये देखील एकूण संख्या आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय जेमतेम आहे. आणि त्यामध्ये देखील TT आणि किंवा CTETचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल हे तर 8वीपर्यंत कंपल्सरीच लागतात. आणि मग ते पात्रता सिद्ध न करणारे उमेदवार भरपूर प्रमाणात आहे. मग जर हे उमेदवार भरपूर प्रमाणात आहे तर त्याच ठिकाणी स्कोरवरती त्यांचं नाव लिस्टमध्ये 3-4 नंबरपासूनच त्या विद्यार्थ्यांची नावं सुरू आहेत. स्कोर हाय आहे त्यांना टेटचा, त्या टेटच्या स्कोरबद्दल काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्या ठिकाणी त्यांचं TT किंवा CTET झालेलं नाही आणि म्हणून त्यांचं रिजेक्ट त्या ठिकाणी सिलेक्शन होणं शक्य नाही. मग आता जर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं शक्य नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं तर त्यांनी परिपत्रक बघा, जिल्हा परिषद नांदेड पेसा क्षेत्रातील रिक्त पद अनुसूचित जमातीच्या DED BEd टेट अभियोग्यताधारकांना नियुक्त करून त्यांना शिक्षण सेवक कालावधी समाप्त होईपर्यंत TT किंवा CTET पूर्ण करण्याकरिता शिथिलता मिळणे व भरतीमध्ये संधी मिळणेबाबत सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही शिक्षक पदभरतीमध्ये टेट अभियोग्यताधारकांना इन्क्लूड म्हणजे त्यांना जरी त्यांच्याकडे TT किंवा CTET नसेल तरी तुम्ही त्यांना या ठिकाणी पात्र करा. टेटच्या स्कोरवरती तुम्ही त्यांना पात्र करणार आहे, तुम्ही त्यांना पात्र करा. आता शिक्षण सेवक हा कार्यकाल किती असतो तर तो 3 वर्षाचा असतो.
3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं. म्हणजे 3 वर्षाची मुदत यामध्ये मागितलेली आहे. या अभियोग्यताधारकांना 3 वर्षाची मुदत द्या. 3 वर्षानंतर ते TET किंवा CTET पात्र त्या मुदतीमध्ये 3 वर्षामध्ये पात्र करतील. परंतु आता हा जो नियम आहे पात्रतेचा, तर आता हा कितपत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण या ठिकाणी अक्षरशः जे डिसेंबरमध्ये CTETचे जे विद्यार्थी होते त्यांचं जे प्रकरण आहे ते देखील न्यायालयीन प्रकरण बनलेलं आहे. अजून ते सुद्धा इन आहेत, आउट आहेत, हे त्यांना देखील या गोष्टीची भीती आहे. त्याचप्रमाणे म्हणजे न्यायालयाच्या निकालाने CTET 2023च्या विद्यार्थ्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे. अशा प्रकारे जर 2023च्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी संधी दिलेली नाही तर या परिपत्रकामधनं अशी मागणी कितपत योग्य आहे. उपरोक्त विषयान्वये आपल्या सेवेत विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की हिंगोली लोकसभा मतदारसंघातील DED, BED आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पात्र असून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविले आहे. त्यांना रिक्त जागेकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेतील गुणानुसार नियुक्ती हवी आहे. तरी महोदयांनी सदरील उमेदवारांना TET किंवा CTET परीक्षा पात्र होण्याकरिता शिक्षक सेवक कालावधी समाप्त होईपर्यंत संधी देण्यात यावी व नांदेड पेसा क्षेत्रात शिक्षक भरतीमध्ये संधी उपलब्ध करून देऊन उपकृत करावे ही विनंती. आता हा विनंती अर्ज मात्र देण्यात आलेला आहे शिक्षण विभागाला, परंतु ह्या विनंती अर्जाचा जास्त उपयोग होईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं की तुम्ही बघितलं आहे की 2023च्या CTETच्या ॲपियर विद्यार्थ्यांना आता त्यांचा देखील रिझल्ट लागलेला आहे, तरी देखील न्यायालयाने त्यांना नकार दिला स्पष्ट. कारण त्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता 2022च्या विद्यार्थ्यांना संधी दिली कारण टेटच्या एक्झामच्या आधी त्यांची एक्झाम ही झालेली होती आणि त्यामुळे त्यांना संधी दिली. आणि तसं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये होतं की त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देत आहोत. परंतु 2023च्या विद्यार्थ्यांना असं कुठलंही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये नोटिफिकेशन नव्हतं आणि त्यामुळे देखील न्यायालयाने त्यांना म्हणजे त्यांची याचिका फेटाळली होती. मग आता जरी ह्या TET किंवा CTETच्या पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी न्यायालयीन प्रकरणाने जरी जायचं म्हटलं तरी पण त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही. कारण अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूचनांमध्ये कुठेच नव्हत्या. त्यामुळे शिक्षक सेवक कालावधी पूर्ण होईस्तोपर्यंत म्हणजे 3 वर्षांची मुदत यामध्ये मागत आहेत हे विद्यार्थी. ते शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील कमेंट सेक्शनमध्ये नमूद करा.